नमस्कार नाशिककर मित्रांनो, नाशिकच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा ज्यामध्ये पूर्वी गोदावरीच्या पाणी पातळी मोजली जायची आणि नाशिकच्या इतिहासामध्ये एक दिदिप्यमान गौरवशाली सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणारा एक अमूल्य ठेवा म्हणजे नारोशंकराची घंटा। मित्रांनो, नारोशंकराच्या घंटेला एकूण आता 305 वर्ष पूर्ण झालेली। तर ही घंटा नाशिकमध्ये कशी आली आणि नाशिकच्या इतिहासाचा भाग कशी झाली, नाशिकच्या संपूर्ण होणाऱ्या घटनेचा एक साक्षीदार कशा पद्धतीने बनली, तर त्याचाच एक इतिहास आपण जाणून घेऊया। नारोशंकरची घंटा ही पोर्तुगीजांनी बनवलेली आहे, जी पूर्वी वसईच्या किल्ल्यामध्ये ठेवलेली होती। ही घंटा 1721 मध्ये पोर्तुगीजांनी बनवली होती, परंतु 17व्या शतकामध्ये मराठा साम्राज्य, जे पूर्णपणे शक्तिशाली साम्राज्य म्हणून ओळखलं जायचं या संपूर्ण हिंदुस्थानमधील, त्यावेळेस थोरले बाजीराव पेशवा असताना त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी एक मोठे सैन्य एकवटून वसईच्या किल्ल्यावरती हल्ला केला आणि पोर्तुगीजांचा त्यामध्ये पराभव केला। तर ही घंटा तिथून बाहेर आणण्यात आली। तर त्यावेळेस एकूण 3 घंटा त्या ठिकाणून बाहेर आणण्यात आल्या, त्यापैकी एक घंटा ही नाशिकला देण्यात आली। दुसरी घंटा पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग या ठिकाणी या मंदिरात आहे आणि तिसरी घंटा सासवडच्या भैरवनाथ मंदिरात बसवण्यात आलेली आहे। या वसईच्या युद्धामध्ये मराठा सरदार राजे बहादर नारोशंकर यांनी एक अमूल्य असा पराक्रम गाजवला। तर या विजयाचे प्रतीक म्हणून त्यांना पेशवा घराण्यांकडून ही घंटा देण्यात आली। तर पुढे काही कारणास्तव ते नाशिकमध्ये स्थायिक झाले। तर त्यांनी 1947ला एकूण 18 लाख रुपये खर्च करून नारोशंकर हे मंदिर बांधले। पूर्वी या मंदिराला रामेश्वर मंदिर म्हटले जायचे आणि त्यांनी ही घंटा वाजत गाजत 1957ला नाशिकमध्ये आणली। ही घंटा पूर्वी वाजवल्यानंतर संपूर्ण पंचवटी परिसरामध्ये साधारणतः 5 ते 6 किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज जायचा। ही जी घंटा आहे ही ब्रांज, कांस्य, तांबे यांसारख्या मिश्रणातून बनवली आहे, त्यामुळे याला गंज लागत नाही। आता साधारणतः 305 वर्ष या घंटेला बनवून पूर्ण झालेली आहे आणि त्यामधला जो लोलक आहे हे पर्यटक येऊन ती वाजवत असत आणि ज्यावेळेस गोदावरीला पूर यायचा तर त्या पुरानेही तो लोलक हलत असत, त्यामुळे आता तो लोलक काढून ठेवण्यात आलेला आहे। नारोशंकराची घंटा एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थान पण नसून ते गोदावरीच्या पुराचं पाणी मोजण्याचं एक प्रतीक होते। ज्यावेळेस नारोशंकरच्या घंटेला पाणी लागायचं गोदावरीचं, तर त्यावेळेस गोदावरीला महापूर आल्याची परिस्थिती शक्यता राहायची। तर ज्यावेळेस गोदावरीचं पाणी नारोशंकरच्या घंटेला लागायचं त्यावेळेस नाशिकच्या गोदावरीला महापूर आला असं घोषित केलं जायचं आणि याच घंटेचे प्रतीक म्हणून नाशिक महानगरपालिकेने त्यांचा जो मेन लोगो आहे तो या घंटेचे प्रतिचिन्ह म्हणून वापरले आहे। मित्रांनो, आपल्या नाशिकची गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ही आपली नारोशंकरची घंटा आणि त्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।